ते बांधावर घेत नाही, म्हणून बांधावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर हे 200 लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला टाकायचं आहे. शेण जे आहे ते पूर्ण शेण बारीक करून टाकायचं. त्याच्यानंतर 10 लिटर गोमूत्र टाकायचं. बेसन पीठ 2 किलो आणि 2 किलो गूळ बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं. हे सर्व मिश्रण 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 7 दिवस आपल्याला ते ढवळायचं कशासाठी ढवळावं लागते, त्याच्यामध्ये जी जीवाणू असतात त्या जीवाणूला ऊर्जा मिळण्यासाठी ते आपल्याला ढवळायचं. सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळेस घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने ते फिरवायचे. अशा पद्धतीनं 5 ते 7 दिवसामध्ये हे 200 लिटर जीवामृत तुमच्याकडे तयार होईल. 200 लिटर जीवामृत तुमच्या 1 एकर क्षेत्रासाठी पुरेसे आहे. याचा वापर कसा करायचा, जर तुम्हाला ड्रीप वॉटर करायचं असेल तर याची गाळणी करून घ्यायची आणि ड्रीपमधून सोडायची. नाही तर तुम्ही डायरेक्ट पंपाचं नोझल काढून तुमच्या शेताचं जे पीक आहे त्या पिकाला डायरेक्ट ड्रेंचिंग करू. हे झालं पहिलं जीवामृत. दुसरं आहे बीजामृत. बीजामृत कशासाठी वापरायचं, जे आपण बीज प्रक्रिया करतो त्याच्याकरता आपल्याला ते बीजामृत वापरायचं. तर बीजामृतसाठी काय की याच्याकरता आपल्याला 20 लिटर पाणी, 5 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, 50 ग्राम चुना हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 48 तास ते आपल्याला ठेवायचं. 48 तासानंतर त्याची गाळणी करायची आणि ती पिकाला लावायची. कशासाठी बीज प्रक्रिया करायची, तर बीज प्रक्रिया याच्यासाठी करायची की जमिनीमधले काही जी अन्नद्रव्य, त्या अन्नद्रव्याची उपलब्धता पिकाला झाली पाहिजे. त्याचबरोबर जमिनीतून जे काही उद्भवणारे रोग आहेत त्याच्यापासून प्रतिकार झाला पाहिजे, याच्याकरता आपल्याला ही बीज प्रक्रिया करायची. तिसरा जो स्तंभ आहे नैसर्गिक शेतीमधला तो आहे आच्छादन. जमिनीला काय करायचं, पिकाला आपल्याला आच्छादन करायचं. आपण मल्चिंग करतो आता सध्या. जे 20 लिटर कल्चर जे आहे ते शिल्लक ठेवायचं, 180 लिटर वापरायचं. त्या 20 लिटरमध्ये पुन्हा 180 लिटर पाणी आणि 2 किलो गूळ. म्हणजे अशी तुमच्याकडे ते जसं दयाचं विरजन असते आपल्याकडे, तसं ते विरजन तुमच्याकडे आहे. ते तुम्हाला आयुष्यभर ते पुरत, फक्त त्याचा वापर करत राहायचा आणि वाढवत राहायचं. तर हे कल्चर वापरून तुम्ही तुमचे जे काही पाचट आहे ते पाचट कुजवायचं आणि जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ असेल किंवा सेंद्रिय कर्ब जे कमी झालेलं आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. आता या नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने जे काही आपल्याला खताला जे पर्याय ते पर्याय जे वापरायचे तर त्याच्यामध्ये 4 स्तंभ खास नैसर्गिक शेतीमध्ये आहे. त्याचा अवलंब जर केला आपण तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पीक उत्पादन होईल. आणि त्याचबरोबर आपली जी काही जमीन खराब झालेली ही जमीन दुरुस्त करण्यासाठी आपल्याला. तर नैसर्गिक शेतीमध्ये जे प्रमुख 4 स्तंभ आहेत त्याच्यामधला पहिला स्तंभ आहे जीवामृत. जीवामृत कशासाठी वापरायचं आहे आपल्याला, तर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी या जीवामृतचा वापर करायचा. हे जीवामृत म्हणजे त्याच्यात अमृत आहे, त्याच्या नावामध्येच अमृत आहे. म्हणजे इतकं चांगलं हे जीवामृत आहे की तुम्ही एकदा जमिनीला टाकलं की त्याचे तुम्हाला फायदे दिसतील लगेच. तर हे आपल्याला घरच्या घरी तयार करायचं. याच्यासाठी काय आहे की एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा. ड्रम घेताना फक्त प्लास्टिक किंवा सिमेंटचा ड्रम घ्यायचा. त्याच्यामध्ये 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर 2 किलो डाळीचं पीठ, कुठल्याही डाळीचं पीठ चालतं, आणि 2 किलो गूळ आणि मूठभर माती कुठली आणायची, वडाखालची पिंपळाखालची माती मूठभर. कशामुळं, कारण त्या ठिकाणच्या मातीमध्ये जीवाणूची संख्या जास्त आहे. जर वड पिंपळ नसेल जाण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी जो आपला काडी कचरा आहे, शेतामधला पालापाचोळा आहे, त्याच्यापासून सगळं तयार करायचं. म्हणजे उद्देश काय करायचा की आपल्या शेतामधलं जेवढं पिकते, जेवढा काडी कचरा तयार होतो तो शेताच्या बाहेर गेला नाही पाहिजे. तो आपल्याला शेतामध्येच त्याचा वापर करता आला पाहिजे. तो त्याचं कंपोस्ट करून वापरा किंवा जमिनीमध्ये डायरेक्ट ते हे करून कुट्टी करून ते टाका आणि त्याच्यावर जे काही कुजवणारे जीवन आहे त्या जीवाणूचा वापर त्याच्यामध्ये करा. आता तुमच्याकडे ऊस शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ऊसाचं पाचट खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत लागते. एकतर तुम्ही त्याला काय करता, गाडीपेटी लावून टाकता आणि ते जाळून टाकता. पण इतकं मोठं तुमच्याजवळ सेंद्रिय पदार्थ असताना त्याचं जर तुम्ही असं जाळून टाकलं तर त्याचे दुष्परिणाम आहे. म्हणजे प्रदूषण तर होईलच आणि त्याच्यातून जे काही सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीला भेटायचं ते भेटणार नाही. मग याच्यासाठी आता
आता ट्रॅक्टरचे यंत्र आलेले आहेत, जे डायरेक्ट तुम्ही त्या पाचटाची कुट्टी करू शकता. आणि त्याच्यावर काय करायचं, फक्त तुम्हाला जीवाणू खतं टाकायची. कशासाठी? ते कुजवण्यासाठी, ते पाचट कुजण्यासाठी त्याच्यावर जीवाणू खतं टाकायची. जीवाणू खतं जे काय आझोटोबॅक्टर असेल, TSB असेल, यासारखी जीवाणू खतं सुद्धा वापरू शकता, किंवा स्पेशल कुजवणारे जीवाणू सुद्धा मिळतात. तर एक याचं हे आहे डिकम्पोजर, वेस्ट डिकम्पोजर. ते बऱ्याच जणाला माहीत असेल. ती बाटली मिळते, आता थोडी महाग झाली, पूर्वी 20 रुपयाचीच मिळायची, आता 100-125 रुपयापर्यंत ती मिळते. त्याचं एकदा तुम्ही आणलं की तुम्हाला पुन्हा आयुष्यात ती आणायची गरज नाही. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला दरवेळेस 2 किलो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते वाढवायचं. तर ते तयार कसं करायचं? ती कल्चरची बाटली घ्यायची, 200 लिटरच्या ड्रममध्ये ते कल्चर टाकायचं आणि 2 किलो गूळ टाकायचं. सकाळी आणि संध्याकाळी फक्त त्याला